नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, आज बुधवार आहे, आपला रेसिपीचा वार आहे. आपली सध्या तोंडी लावणं म्हणजे पानाची डावी बाजू ही सिरीज चालू आहे. त्या सिरीजचाच पुढचा भाग म्हणून आज आम्ही तुम्हाला 3 तोंडी लावणे दाखवणार आहोत. सध्या काकडीचा हंगाम चालू आहे. काकडीचा म्हणजे मुंबई पुण्यामध्ये 12ही महिने असतो, पण आमच्या कोकणातला काकडीचा हंगाम म्हणजे स्वतःच्या दारात काकड्या लावणं आणि नंतर त्या भाजल्यानंतर त्या खाणं, हा जो हंगाम आहे, हा हंगाम आता अश्विन महिना आहे, संपत आलाय. आता अश्विनामध्ये काकड्या न मिळता जून झालेली तवशी मिळतात. तवशी किंवा तवस हे मिळतात, म्हणजे तशा काकड्या मिळतात. तर आज आपण काकडीची 3 प्रकारची तोंडी लावणी घेऊन आलेलो आहोत. तर ते काय आहेत ते जाणून घेऊया आजच्या आपल्या शेफ सौ नीता यांच्याकडून. तेव्हा चला आपण जाऊया आपल्या स्वयंपाकघराकडे. नमस्कार मंडळी, आपल्या तोंडी लावण्याच्या ह्या भागामध्ये आज मी नीता खरे तुम्हाला दाखवणारे 3 तोंडी लावणी. ती सुद्धा सगळी काकडीचीच आहे. तर त्यांची नावं आहेत ते म्हणजे लोणचं काकडी, खमंग काकडी आणि दही काकडी. तर हे 3 तोंडी लावणी आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी आपलं जे साहित्य लागणार आहे तर ते बघा. पहिलं म्हणजे मेन काकडी, ह्या 3 काकड्या घेतल्या आहेत मी. त्याच्यानंतर लागणार आहे ओलं खोबरं खरवडलेलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, लिंबू, ही थोडीशी मोहरी जी आहे आपली राई म्हणतात ती जरा कुटून घेतलेली आहे मी. तुम्हाला सांगते मग एकाचं काय करणार आहे. साखर, शेंगदाणे भाजून त्याचं केलेलं दाण्याचं कूट, हे दही, थोडंसं जिरं, त्यानंतर फोडणीसाठी लागणारे आपल्याला हिंग, मीठ, साजूक तूप आणि घरी केलेलं आंब्याचं लोणचं. हे बघ, हे घरी केलेलं आंब्याचं लोणचं आहे मी, हे आपल्याला लागणार आहे. तर हे एवढं साहित्य आपल्याला आजच्या ह्या 3 तोंडी लावण्यासाठी आपण घेतलेलं आहे. तर आता पुढे आपण बघूया. सर्वात प्रथम या 3ही काकड्या मी धुवून घेतल्या आणि आता ह्याची सालं काढणार आणि ही प्रत्येक काकडीची टेस्ट बघणार. कडू नाही आहे ना, कारण कधी कधी कडू असते, देठाशी कडू असते जास्त, तर ती चेक करणार आणि मग मी या वापरायला घेणार. तीनही काकड्यांची मी टेस्ट बघितली आहे, तर ह्या कडू नाहीये. आता आपण पुढली कृती मला पहिल्या बघायचं. मंडळी, सिंधुदुर्गात सध्या अशा प्रकारची विळी वापरण्याचं चलन आहे. काय असतंय की जसजसं वय वाढत जातं तसतशा बायकांना कमरेची, पाठीची दुखणी मागे लागतात. मग त्यांना जमिनीवरती बसता येत नाही, त्यामुळे खाली बसून विळीवरती त्यांना काम करता येत नाही. त्यामुळे हे अशा स्वरूपाचं हे टेबल आणि हे पुढे ही फळी, ही सरकती फळी आहे, ही आत जाते. ज्या वेळेला आपल्याला गरज नसते त्यावेळेला ही फळी ही अशी आतमध्ये जाते, आपल्याला हवी त्यावेळेला ती अशी बाहेर काढता येते. याला सिंधुदुर्गात आडाळी असं म्हणतात. तर ही विळी ही इथे वापरतात. तुम्हाला कोणाला ही विळी हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मग पुढची प्रोसिजर सांगण्यात येईल. आता आपला जो तोंडी लावण्याचा खमंग काकडी प्रकार आहे तो करताना आपल्याला काकडीला चोचवायची असते. म्हणजे हाच वाक्प्रचार आहे की काकडी चोचून घ्यायची. तर ती कशी विळीवर कशी घ्यायची ते तुम्हाला दाखवते. ही अशी दोन हातांमध्ये अशी पकडायची आणि असं विळीवरती ह्या पद्धतीनं तिला कापत जायचं उभं उभं आणि मग नंतर असे अगदी बारीक हे झाले की मग मात्र ही चिरायची. हे बघ, अशी ही झाली की
ह्याला म्हणतात काकडी चोचवणं. आणखीन एक दुसरा प्रकार म्हणजे की काकडी अगदी सोप्यात सोपं चोचवायचं, म्हणजे अगदी उभ्या उभ्या. कारण काय, हल्ली 2 माणसंच घरात असतात, एखादं असतं, त्यामुळे एक काकडीची कोशिंबीर किंवा खमंग काकडी पुरेशी होते. तर मी तुम्हाला ती दाखवते की आता समजा ही आहे, तर सुरीने असं बारीक उभ्या उभ्याच हे करायचं बघा, आणि अगदी बारीक कापून घ्यायची. ही बघा छान होते की नाही बघा बरं, अगदी सोपं. हे म्हणजे सिनियर सिटीजन वगैरे सुद्धा सहज करू शकतात उभ्या उभ्या. मंडळी, ही काकडी मी कोचून ठेवली होती आणि ह्याला एक 10 ते 15 मिनिटं थोडंसं मीठ लावून ठेवलं होतं. का तर काकडीला खूप पाणी असतं आणि ते पाणी खमंग काकडी करताना म्हणा किंवा दही काकडी काही करताना, तर ते पाणी पूर्ण काढून टाकावं लागतं. नाहीतर जेव्हा तयार होते कोशिंबीर, तर तेव्हा पाणी आणि आपण घातलेले सगळे जे साहित्य असतं, दाण्याचं कूट म्हणा, खोबरं म्हणा, असं ते वेगवेगळं होतं. तर ते तसं नको, एकजीव छान दिसायला हवी ती कोशिंबीर. म्हणून आपण आता हे पाणी काढून टाकायचे सगळं. हे बघा एवढं पाणी सुटलंय. आता असं हे बघा, हे पूर्ण असं पाणी काढून ही काकडी आता मी पूर्ण अशी पिळून घेतली बघा. ही खमंग काकडीसाठी आणि ही दही काकडीसाठी अशी ही पूर्ण पिळून घेतली काकडी. आणि आता हे एवढं पाणी आलंय. काही काही मंडळी, काही काहींना ना हे पाणी हिंग आणि मीठ थोडंसं घालून प्यायला खूप आवडतं, ते पितात. आणखीन एक ॲडिशनल म्हणजे काय माहितीये, सिंधुदुर्गामध्ये उसळींबरोबर जे वडे करतात की नाही, काळ्या वाटाण्याचं सांबार, ते उसळ म्हणतात, सगळ्या धान्यांच्या उसळी. तर त्याच्याबरोबर जे वडे करतात, त्या वड्यांमध्ये हे पाणी ते वापरतात. हे थोडंसं कोमट करायचं, म्हणजे गरम करून घेतात जरासं, आणि मग ते वड्यांच्या पिठात घालून ते पीठ कालवतात. त्यामुळे वडा जेव्हा खातो ना आपण, तेव्हा मस्त काकडीचा एक सुंदर स्वाद येतो. तर तसाही या पाण्याचा उपयोग सिंधुदुर्गात करतात. आपण आता करणार नाही आहोत, पण एक ॲडिशनल म्हणून सांगितलं तुम्हाला. आता यामध्ये आपण आता सगळे साहित्य घालून घेऊया. हे खवलेलं ओलं खोबरं 1-2 चमचे, त्यानंतर हे दाण्याचं कूट हे पण 2 चमचे, थोडीशी एक साखर, एक अर्धा चमचा साखर, कोथिंबीर, नंतर आपण ऑलरेडी थोडंसं मीठ लावलेलं आहे, तर जरा जपून घालायचं थोडं मीठ. हे चवीपुरतं जरासं मीठ, आणि हे लिंबू थोडं, हे लिंबू पिळून आतमध्ये टाकायचं. आपण आता खमंग काकडीसाठी मस्त फोडणी तयार करूया. यात मी 1 चमचा साजूक तूप घातलंय, आणि आता त्याच्यानंतर यात घालायचं थोडंसं जिरं, त्यानंतर 1 मिरची चिरलेली, आणि पाव चमचा हिंग. ही फोडणी तयार झाली, बंद करायचं, आणि खमंग फोडणी या कोशिंबिरीवर ओतायची. आणि मग ही व्यवस्थित कालवून घ्यायची. हा आपला एक तोंडी लावण्याचा प्रकार खायला तयार आहे, ज्याचं नाव आहे खमंग काकडी. चमचा. आता आपण तोंडी लावण्याचा दुसरा प्रकार बघूया, तो म्हणजे दही काकडी. अगदी सोपी आणि छान. तर ते करताना मी जी काकडी चोचवली तुम्हाला मगाशी दाखवलं ती, त्यानंतर यात थोडीशी कोथिंबीर घालायची,
थोडंसं ओलं खोबरं, चवीपुरतं मीठ थोडंसं घालायचं, जास्त नाही. त्यानंतर थोडीशी साखर, जराशी. आणि एक मी घेतलेलं आहे ते म्हणजे मी तुम्हाला मगाशी म्हटलं की मी राई, मोहरी ज्याला म्हणतात, तर ती जरा खरंगटून बारीक करून घेतली आहे. तर ती एकदम थोडी घालायची, कारण ही एकदम स्ट्रॉंग असते. पण याचा जरासा स्वाद आहे ना या दही काकडीमध्ये एकदम मस्त येतो. तर ही थोडीशी जरा मोहरी, आणि महत्त्वाचं म्हणजे आपला हा पदार्थ दही, हे गोड दही मी यात घालते. आणि एक 4 ते 5 तुकडे हिरव्या मिरचीचे घालते. आणि आता ही दही काकडी व्यवस्थित कालवून घ्यायची. असं हे दुसरं तोंडी लावणं आपलं तयार झालंय दही काकडी. तिसरं तोंडी लावणं आपलं ते जे आहे ते म्हणजे लोणचं काकडी. तर हे लोणचं काकडी करताना मी बघा अशा छोट्या फोडी केल्या आहेत, अशा की आपण खाताना ना प्रत्येक फोड उचलून खाता आली, जशी आपण आंब्याची लोणच्याची फोड कशी खातो तशी खाता आली पाहिजे, हा त्याच्या मागचा कन्सेप्ट. तर अशा ह्या फोडी मी करून घेतल्या. आणि हे जे तोंडी लावणं आहे तुम्हाला सांगते, तर अगदी आता तुम्ही पानं घेताय आणि आता तुम्हाला पानात वाढायचं आहे डाव्या बाजूला, तर त्याच वेळेला हे कालवून घ्यायचं, हे सर्वात महत्त्वाचं. तर ह्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, कच्चा हिंग घालायचा जरासा, आणि हे घरी केलेलं लोणचं घालायचं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरी केलेलंच लोणचं असावं, बाहेरच्या लोणचाचा स्वाद येणार नाही तसा. तर असं हे मी 1 चमचा याच्यावरती लोणचं घालते. साधारण 1 काकडीला 1 चमचाभर लोणचं हवं, तर तो स्वाद येतो चांगला. आणि हे तयार. आता हे फक्त व्यवस्थित कालवून घ्यायचं. आपण लोणचं करताना हिंग वगैरे अगदी व्यवस्थित घातलेला असतो, त्यामुळे त्या हिंगाचा स्वाद आणि आपण कच्चा हिंग घातलेला त्याचा स्वाद असा मस्त लागतो. आणि हे व्यवस्थित ढवळून घेतलं की हे तयार आहे आपलं काकडी लोणचं तोंडी लावलं. तर मंडळी, अशी आहेत आपली ही 3 तोंडी लावणी आजची काकडीची, सगळी दही काकडी, खमंग काकडी आणि लोणचं काकडी. तर तुम्ही घरी हे करून बघा आणि हे कसं झालंय हे मला कमेंट करून सांगा. तर मंडळी, ही आपण बघितली 3 प्रकारची तोंडी लावणी, अत्यंत साधी आणि सोपी होती. आता यातली जी खमंग काकडी आहे, त्या खमंग काकडीची मोनोपॉली म्हणजे त्या काकडीतलं पाणी, जी कोचलेली काकडी असते, कोचलेली म्हणा, चोचलेली म्हणा किंवा बारीक चिरलेली म्हणा, ती जी काकडी असते तिचं पाणी काढून टाकणं ही या डिशची मोनोपॉली आहे. ती उपासाला देखील ही खमंग काकडी चालते नाही, धावते. तर असे मधून मधून मी बोलत असतो, हसत खेळत स्वयंपाक केला की चविष्ट होतो म्हणतात. तर ही पाणी काढून टाकणं ही या डिशची मोनोपॉली आहे. नाहीतर होईल काय की आपण जो खमंगपणा येण्यासाठी दाण्याचं कूट, ओलं खोबरं, वरतून जिरं, हिंगाची फोडणी दिलेली असते, ही फोडणी त्या पाण्याबरोबर काकडीच्या जाईल वाहून, आणि तुम्ही करायला जाल खमंग काकडी आणि हातात राहील फक्त काकडी, खमंगपणा जाईल. आणि तुम्ही म्हणाल, खरे तुम्ही सांगितलं नाही, मी सांगितलेलं होतं. तेव्हा ही या डिश तुम्ही करून बघा, कशा झाली आहेत ते कॉमेंट करून मला कळवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या आजीच्या, आईच्या आठवणी चालू राहीपर्यंत ही डाव्या बाजूची म्हणजे तोंडी लावण्याची जी आपली सिरीज आहे ही चालू राहणार आहे.
आणि तुम्ही जर तुमच्या आठवणीतली काही तोंडी लावणी सुचवलीत तर ते अधिक एक्सटेंड होईल, अधिक चालू राहील. तेव्हा पटापट कॉमेंट करून कळवा. हे जे काकडीचं पाणी काढलं जातं त्याला कायरस असं म्हणतात. तुमच्याकडे काही वेगळा शब्द असेल आणि कुणी जर ते पाणी हिंग, मीठ आणि थोडंसं लिंबू पिळून प्यायलेलं असेल तरी त्याने आम्हाला कळवा. हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. फार बोलतो असं म्हणतात काही लोक, पण हे गरजेचं आहे. तर हा व्हिडिओ मी थांबवतोय. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रपरिवारात शेअर करा आणि हो, अजूनही तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहात तर आपल्या चॅनलचा सबस्क्रिप्शनचा वेग वाढवा. प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.